आव आव म्हणत इंद्रायणीचे दोन्ही काठ धुंडळले, भंडाऱ्याचा डोंगर पायाखाली घातला, भामर गडावर बी फिरले, तेव्हा या डोहा काठी बसलेलं दिसलं. पाहिल्या पाहिल्या स्पष्ट सांगितलं बुवांना, म्हणलं बुवा तुम्ही नका फुकाचा अभिमान धरू. हा जसं तुमच्याशी काल तोंड्या बोलतो ना, तसं माझ्याशी बी या रानातली पानं फुलन झाड झुडपं बोलतात. बरं एवढं कशाला, तुम्ही इथं असल्याचं बी रानातल्या एका पायात मोडलेल्या काट्यानं दावलंय मला. तुम्ही नका फुकाचा अभिमान धरू. हा बाई सहज गमतीनं म्हणून म्हणायला गेले तर बुवांनी हात जोडले ना माझ्यावर, पाया पडायला लागले माझ्या. हो म्हणलं हे काय करता इप्रित, सोडा ते हात सोडा. कोण लागलं काय तुम्हाला, पाया पडतायत माझ्या. तशी बुवा हसत हसत म्हणले, अगं आवले तू धन्यस बाई, तू धन्यस म्हणले. इटुराया माझ्यापेक्षाही तुझ्याकडून घोर साधना करून घेतोय म्हणले, म्हणून तू इट्टलाला घातलेल्या शिव्या बी नामस्मरणातच जमा होत असतील म्हणले. पुढे बुवा म्हणले, अगं आवले पांडुरंगानं काही चमत्कार दावावा म्हणून आमचे अभंग पाण्यात फेकून 12 दिवस झाले इथं हट्टाने बसलोय. आम्हाला काही कंचा चमत्कार दिसत नाही, आणि तुला तर इठुराया ठाई ठाई दर्शन देतोय म्हणले. आवले तू धन्य आहेस बाई, धन्य आहेस असं म्हणले, पुण्यांदा पाया पडायला लागले बाई. मग मी कोण काय बघल काय विचार करल विचार केला नाही, आणि बुवांचे हात धरले. अहो म्हणलं हे काय करता येईल, सोडा ते हात सोडा. म्हणलं तर सोडा बाई सोडा. कोण लागलं काय तुम्हाला, घरी घरी पाया पडताय माझ्या. अहो मी आवली आहे आवली, इसरले काय 12 दिवसात, इसर काय मला होई माणसाला. अभंगाचं काय केलं म्हणले, 12 दिवसापूर्वी अभंगाचं काय केलं म्हणले तुम्ही, पाण्यात फेकलेत. बुवा तुम्ही तुमच्या स्वतःचे अभंग पाण्यात फेकलेत का हो, का कुणाला विचारून पाण्यात फेकलेत. गावातले 4 लोक कुचाळत्या करतात म्हणून पाण्यात फेकायचे होय अभंग. अहो बुवा लोकांची बोलणी तुम्हाला नवी आहेत का, घरात तिन्ही त्रिकाळ माझी बत्तीशी वाजत असते ना. व तुम्हाला तुमच्या त्या इट्याला त्या रखमाईला शिव्यांची लाखोली वाहिली आज पोतूर, कधी उलट समूद नाही केला तिघांनी. आज गावातली 4 कुत्री भुकली तर पाण्यात फेकायचे वय अभंग. बाई माझे काय म्हणावं या भोळ्या सांभाळा, काय म्हणावं आता बुवा. बुवा आज खरा रागराग होतोय माझा, आज खरा रागराग होतोय.